मला एक तुम्हाला सगळ्यांना विचारायचं, शिबिर आणि व्याख्यान ह्याच्यामध्ये फरक कोणाला माहिती? आपण आज शिबिराला भेटलो बरोबर, व्याख्यानमालेला नाही भेटलो. प्लीज. हो हो बर, ठीक आहे. अजून येस बोला. चर्चा होत असतात, माहिती कळत असते, प्रश्नोत्तरातून विषय समजून घेतला जातो, ते शिबिर. व्हेरी गुड. म्हणजे शिबिरामध्ये आणि व्याख्यानामध्ये असतो की वक्ता फक्त बोलतो व्याख्यानामध्ये, शिबिरामध्ये वक्ता आणि श्रोता या दोघांचे संवाद होत असतो. तर हे शिबिर आपल्याला आज अपेक्षित आहे. त्यामुळं फक्त मलाच इथे बोलायचं नाही, तुम्हालाही बोलायचं आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला मानसिक आजार, व्यसनामुळे होणारे मानसिक परिणाम आणि आजार, आणि व्यसन म्हणजे नक्की काय ह्याच्याबद्दल पहिल्यांदा माहिती करून घ्यावं लागेल. हे सरांनी, धेंडे सरांनी सांगितलं, अविनाश सरही सांगणार आहेत आपल्याला की व्यसनाची व्याप्ती काय आहे, विळखा काय आहे, आणि त्याच्यातून आपला समाज आजचा कसा जातोय. खास करून भारतामध्ये आणि महाराष्ट्रातील जी परिस्थिती आहे ती भयावह आहे. पण त्याच्या आधी आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की व्यसन म्हणजे नक्की काय. बरोबर. पहिलं आहे की ड्रग्स ज्याला म्हणतो, ज्याला व्यसन जे आपण घटक करतो व्यसनाला, मग ती दारू असू द्या, गुटखा असू द्या, गांजा असू द्या, त्याला आपण काय म्हणतो? ड्रग. म्हणजे फक्त ड्रग्स म्हणजे तेच ड्रग्ज नाहीत जे आपण जे आपल्याला सापडले जातात अंमली पदार्थालाच फक्त ड्रग म्हणत नाहीत, पण बाकी ह्या सरांना सुद्धा ज्यांना आपण त्यांना सुद्धा ड्रग म्हणतो. आता ड्रग म्हणजे काय की एनी केमिकल, आता हे स्लाइड्स माझ्या युजली इंग्लिशमध्ये आहेत, पण मी प्रयत्न करेल की मराठीतून तुम्हाला सांगायचा. एनी केमिकल दॅट अल्टर द, म्हणजे जे नॉर्मल बॉडीमध्ये चेंजेस घडून आणतं ते कोणतेही केमिकल म्हणजे ड्रग. म्हणजे आता हे ड्रगचे प्रकार, पुढची स्लाइड सर. हे ड्रग म्हणजे काय? ड्रग आपण दोन घटकामध्ये विभागू शकतो. एक म्हणजे फार्मास्युटिकल्स, जे डॉक्टर धेंडे सर, मी प्रिस्क्राईब करतो, जे डॉक्टर आपल्याला देतात ते. आणि दुसरं म्हणजे जे ड्रग्स आपण रिक्रिएशनसाठी म्हणजे आनंदासाठी किंवा शौक म्हणून वापरतो ते ड्रग्स, म्हणजे दुसरे प्रकार म्हणजे अल्कोहोल असेल, तंबाखू असेल किंवा बाकीचे आपले ड्रग्स. आता हे ड्रग्स नक्की काय आहेत हे समजून पहिल्यांदा घ्यावं लागेल. ते म्हणजे हे ड्रग्स जे प्रिस्क्राईब अमाऊंटपेक्षा जर का आपण घेतलं गेलं, म्हणजे डॉक्टरांनी आपल्याला एक गोळी दिली झोपेची, त्याच्याऐवजी आपण 3 गोळ्या घेतल्या, म्हणजे डॉक्टरांनी सांगितली एकच गोळी 10 दिवसासाठी सांगितली, आपण 30 दिवसासाठी घेतली, म्हणजे जे सांगितलं गेलं नाही त्याच्यापेक्षा जास्त घेतल्या जाणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मेडिकली सुपरवाइज होत नाही असे जे ड्रग्ज आहेत ते घेतल्या जातात, त्याला आपण ड्रग्ज म्हणतो. आमच्या भाषेमध्ये त्याला आम्ही सबस्टन्स म्हणतो. पुढचं पहिल्यांदा काय होतं की पहिल्यांदा डायरेक्टली पुढची पहिल्यांदा जी स्टेज येते की कोणतीही डायरेक्ट ड्रग ॲडिक्शनची स्टेज कधीच नसते, ती ड्रग ॲब्यूजची असते. म्हणजे कोणताही ॲडिक्ट हे पहिल्यांदा मान्य करेल की तो कधीही डायरेक्टली दारू घेत नाही. तो तंबाखू चालू करतो, तो सिगारेट घेतो. दारूमध्ये सुद्धा स्टेजेस आहेत. तो डायरेक्टली कधी हॉट ड्रिंक घेत नाही किंवा देशी जाऊन घेत नाही. युजली सुरुवात बिअरपासून होते. म्हणजे जी गोष्ट आहे ती सुरुवातीला माणूस करतो, जी महिन्यातून एकदा करतो, आठवड्यातून एकदा करतो, त्याला आपण ॲब्यूज म्हणतो. ॲब्यूज म्हणजे नेहमी प्रमाणापेक्षा तो ड्रग जास्त प्रमाणात घेणं. आणि ह्याच्यातूनच काय होतं की ड्रग ॲडिक्शनची स्टेज येते. म्हणजे सुरुवातीला तुमच्या ब्रेनला किंवा तुमच्या मेंदूला, जसं सरांनी सांगितलं, न्यूरॉन्स असतात, त्याला एक सवय लागते, त्याला एक जी पुढे आपण शिकणार आहोत की नक्की काय होतं ते, आणि त्याच्यातून ती एकदा आपण अब्यूज केला, त्या अब्यूज नंतर ॲडिक्शनची स्टेज येते. पहिल्यांदा ड्रग आहे अस्तित्वात, ड्रग नंतर काय आला? ड्रग ॲब्यूज आला, आणि ड्रग ॲब्यूज नंतर ड्रग ॲडिक्शन किंवा ड्रग डिपेंडन्स आला. आता ह्याच्यातही ड्रग्समध्ये टाईप्स आहेत जे आपण पहिल्यांदा पाहिलं, फार्मास्युटिकल ड्रग्स आणि हे ड्रग्स. आता ह्याचं सुद्धा वेगवेगळे टाईप आहेत. म्हणजे सोशली जर का डिफाईन करायचं असेल तर लीगल ड्रग्स आणि इलिगल ड्रग्स. लीगल ड्रग्स म्हणजे सरकार मान्य जे अवेलेबल आहेत ते म्हणजे लीगल ड्रग्स, आणि काही आहेत ते इलिगल ड्रग्स. आता हे लीगल म्हणजे सर पुढचं फर्स्ट एक्झाम्पल्स कोणते आहेत? कॅफेन,
कॅफेन आजकाल कुठे घेतलं जातं? कॉफी आहे आजकाल, अजून रेडबुल, स्टिंग्स, येस, त्याच्यामध्ये हाय पर्सेंटमध्ये कॅफेन आहे. आपल्याला कधी कधी सरप्राईज व्हाल, आजकालचे 15-16 वर्षाची मुलं 10-10 स्टिंग्स पितात, रेडबुल घेतात. ते बॉटल जे मिळतात ते छोट्या छोट्या, का? त्याच्यामध्ये प्रमाणापेक्षा हाय क्वांटिटीमध्ये कॅफेन होतं. कॅफेनने किक बसते, स्टिम्युलंट आहे ते. निकोटीन, झोपेच्या गोळ्या, अल्कोहोल, सुपारी, हे सगळे जे आहेत ते लिगल ड्रग्ज आहेत. जसं मी सांगितलं, कॅफेन आहे, त्याचे बरेच साईड इफेक्ट्स आहेत. आता आपण ते नंतर बघू. निकोटीन हे तर कुठे समाजमान्यच आहे. तंबाखू खाणं म्हणजे हे काही म्हणजे घरी बसून म्हणजे सगळ्यांसोबत घेणारी गोष्ट आहे, ती समाजमान्य गोष्ट आहे. त्याचेही खूप सारे आहेत. कॅन्सर्स आहेत, जसं सरांनी सांगितलं, बऱ्याच गोष्टी होतात. इस्माईल सरांनी सुद्धा सांगितलं आपल्याला. स्लीपिंग पिल्सचे सुद्धा खूप साईड इफेक्ट्स आहेत. जर का कॉन्स्टंटली त्याचं ॲडिक्शन झालं तर मुख्य म्हणजे तुमची जी वैचारिक क्षमता आहे ती कमी व्हायला लागते, तुम्ही विसरायला लागता, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चुका होतात, कधी कधी ड्राउझी होता, जसं नशा चढल्यासारखं होतं. आणि अल्कोहोल बाबतीत तर आपण सगळे जाणतोच साईड इफेक्ट्स. पण हे सगळे ड्रग्ज आहेत ते लिगल ड्रग्ज आहेत. बिटलनट, सुपारी, प्रत्येक घरामध्ये सुपारी असते, ती सुद्धा लिगलाइज ड्रग आहे, आपण असं म्हणू शकतो. हा एक भाग आहे, कदाचित तुम्हाला माहिती असेल की नसेल, इनहलंट नावाचा एक प्रकार आजकाल खूप जास्त प्रमाणात शाळेच्या बाजूला स्टेशनरी दुकानांमध्ये हे सगळं मिळतं. आणि 10, 15, 12 वर्षाची मुलं ते स्मेल घेतात त्याचा. काही जण इनहलंट म्हणजे ते इव्हन पेट्रोलचा, थिनरचा त्या स्मेलनी नशा आहेत. किंवा ज्याला आपण व्हाईटनर म्हणतो ना, मिटवायचं, व्हाईटनर सुद्धा स्मेल घेतात. आणि दिवसभर मुलं ते धुंदीमध्ये असतात, त्याच धुंदीमध्ये शाळा अटेंड करतात, त्याच धुंदीमध्ये घरी येतात. तर ते एक ॲडिक्शन आजकालचं खूप जास्त प्रमाणात होतं. आणि ते रिस्क फॅक्टर्स भरपूर आहेत. ब्रेनवरती डॅमेज आहे, बॉडीवरती डॅमेज आहे, मुख्य म्हणजे मेंदूवरती डॅमेज आहे. आता हे इलिगल ड्रग्सला आपण जास्त आज हात लावणार नाहीयेत, आपण जे मेजरली करणार आहेत. पण इलिगल ड्रग्स कोणते आहेत? तर खाली जे प्रोहिबिटेड आहे गांजा, पण काही स्टेट्समध्ये, भारतामध्ये भांग लिगलाइज आहे. पण मोस्ट ऑफ द पार्ट आपल्या ह्याच्यामध्ये हे इलिगल आहे. हिरोईन, मॉर्फिन, ओपिओइड, ज्याला आपण अंमली पदार्थ, हे सगळे इलिगल ड्रग्स आहेत. ते तुम्ही सरकार मान्य म्हणून विकू शकत नाहीत. आता लोक जे आहेत ते ड्रग्स का घेतात? का बरं? आपण म्हटलं आपण संवाद करणार आहोत. व्हेरी गुड. एन्जॉय, मजा करण्यासाठी, किक मिळण्यासाठी. अजून? अरे वा, ॲटिट्यूड. बर, बॉडी पेन रिलीव्ह करण्यासाठी, हॅपी हार्मोन्स, स्ट्रेस घालवण्यासाठी, प्रतिष्ठा बनून प्रभाव. बर, जास्त वेळ काम करण्यासाठी. कोणता ड्रग? मेडिकल आणि एक पॉइंट आहे, बरोबर तुम्ही जे म्हणतायत ना, तो ड्रग आहे गांजा. वीड, बरेच क्रिएटिव्ह लोक वीड घेतात. म्हणजे एखादी स्क्रिप्ट लिहिण्याच्या अगोदर किंवा एखादा काहीतरी भयानक करण्याच्या अगोदर, ज्याला सुरुवातीच्या फेजमध्ये निश्चितच कॅनॅबिसने कॉन्सन्ट्रेशन वाढतं, नाही असं नाही, क्रिएटिव्हिटी वाढते, कल्पनाशक्ती वाढते, पण ओव्हर द पिरियड ते कमी होत जातं. हे सगळं जे तुम्ही सांगितलं ना, ते सगळे ह्या स्लाइडमध्ये आहे. उत्सुकता म्हणून, कोणीतरी म्हटलं मित्र म्हणतात म्हणून, समाजामध्ये प्रतिष्ठा पाहिजे म्हणून, कधी कधी ॲटिट्यूड दाखवण्यासाठी सुद्धा, आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी, डेअरिंगसाठी, कधी कधी लोकांना कॉम्प्लेक्सेस असतात ते घालवण्यासाठी ड्रिंक घेतलं, फरक पडतो. आता जसं सरांनी सांगितलं आपल्याला, विशाल सरांनी, हा एक मोठा भाग आहे की जो कारणीभूत आहे ॲडिक्शनसाठी. तुम्ही मान्य करा की न मान्य करा. आपण ह्याच्यावरती टीका केली तर जे सिनेमावाले आहेत किंवा जे काय म्हणतात ते, जे समाजात होतं
तेच आम्ही दाखवतो. पण समाजात आज वेब सिरीज जर का प्रत्येक वेब सिरीज बघितली आपण, तर सिगरेट पिणं, दारू पिणं हे दाखवणं, लहान मुलांसमोर हे सगळं करणं खूप नॉर्मल झालंय. म्हणजे त्याच्यात काही असं वावगं असं कोणाला वाटत नाही. म्हणजे अशी वेब सिरीजच शोधून मिळणार नाही की जिथे ह्या सगळ्या ड्रग्सचा किंवा आपल्याला अल्कोहोल पासून, निकोटीन पासून कुठलचा यूज नाही. आपले मॉडेल्स, रोल मॉडेल जे युजली यंग जनरेशनचे असतात, ते मॉडेल भलेही ती दारू म्हणून नाही, तर सोडा म्हणून किंवा ह्याचं आपलं पाण्याची बॉटल म्हणून ऍड करतात. पण रॉयल स्टॅग म्हणल्यानंतर कोणाला बिस्लरी, कधी बिस्लरी बॉटल पाहिली रॉयल स्टॅगची? ऑफिशियली ते ऍड करू शकत नाही त्याची, म्हणून ह्या पद्धतीने केलं जातं. हे एक महत्वाचं कारण आहे समाजामध्ये ऍडिक्शन होण्याचं. आजकाल असं झालंय की सिनेमामध्ये हिरोच हे सगळं करायला लागला. म्हणजे 50-60चे जे सिनेमे असायचे त्याच्यामध्ये व्हिलन करायचे ह्या सगळ्या गोष्टी. पण आजकाल हिरो, आपला हिरो जो रॉकस्टार असू द्या किंवा एखादा डॉक्टर दारू घेऊन ऑपरेशन करतो, हे सगळे हिरोईन्स आपल्या जे आहेत हे सगळं करायला लागलेत. आणि ते लोक जस्टिफाईड करतायत, आयडेंटिफाय करतायत मुलं, आजची जनरेशन. आणि त्यांना हे सगळं सर्वसामान्य वाटतंय. आता विमल इलायचीची ऍड हे आपले आजचे 3 सिनेस्टार जे आहेत ते करतात. मग का बरं मुलं रिलेट करणार नाहीत त्यांना? साहजिकच आहे ना. त्यामुळं हे सगळे आपण काय उपभोग करतोय, हे कोणते मानसिक कारणं आहेत की ज्याच्यामुळे व्यसनाधीनता म्हणा किंवा व्यसन जास्त प्रमाणात समाजामध्ये व्हायला लागलं. हा क्विज युजली मी मुलांना, यंग लोकांना, कॉलेज स्टुडंटला विचारतो. बघू तुम्हाला कितपत नॉलेज आहे आजकालच्या गाण्यांचं. येस, पहिलं व्हेरी गुड. दुसरं आय लाईक व्हिस्की, पार्टी ऑल नाईट. हे थोडं अवघड आहे. आज मौसम अल्कोहलिया हो गया, अभी तो पार्टी शुरू हुई. तुम जैसे बेवड़ों का, हाँ. मैं तो तंदुरी मुर्गी हूं यार, गटकाले मुझे अल्कोहोल से. म्हणजे आधी जे गाणे होते त्याच्यामध्ये शराबी आखे असा कुठेतरी संदर्भ यायचा, प्रेमाची नशा. आजकाल डायरेक्ट अल्कोहोल, ओडका हे सगळं गाण्यामध्ये यायला लागले. आणि ही आजची जनरेशन ऐकते. मग त्यांना काय वाटणार की हे सगळं नॉर्मल आहे. घरी जरी अल्कोहोल नसेल, पीत नसाल तुम्ही किंवा घरात चालत नसेल, तरी पण हे सगळे एक्सपोजर समाजामध्ये त्यांना व्हायला लागले. ती स्लाइड हल्ली बघा. आज आपण बघितलं की पहिल्यांदी जे कारण जे युजली पाहायला मिळतं की एक उत्सुकता म्हणून हे तरुण लोक चालू करतात, क्युरिओसिटी. पुढचं एक इमोशनल प्रेशर आहे समाजामध्ये, जे आपल्यामध्ये आपले जे टीनेजर मुलं किंवा आपले भाऊ जे राहत आहेत, आपण आपला टीनेजरचा काळ आणि आजचा काळ हा खूप वेगळा आहे. त्यांना जसं सरांनी सांगितलं, मीडियामुळे, सोशल मीडियामुळे, मोबाईलमुळे खूप आपल्यापेक्षा 10 पावलं ते पुढे आहेत. आणि ज्या गोष्टी आपण केल्या नसतील, इमॅजिन सुद्धा केल्या नसतील, त्या गोष्टी त्यांना पाहायला, करायला मिळायला लागल्या आहेत. पुढचं आताच कोणीतरी म्हटलं की मित्रांच्या आग्रहामुळे. पीअर प्रेशर प्लेज अ इम्पॉर्टंट रोल, व्हेरी डॅम. म्हणजे कसं आहे की जर का हा करत नसेल तर तो ग्रुपमध्ये नाहीये. म्हणजे आज जर का कॉलेजमध्ये कोणी सिगरेट पित नसेल, तू सिगरेट पितो का, मग आमच्या ग्रुपमध्ये. तू ड्रिंक्स घेतो का, मग आमच्या ग्रुपमध्ये. मग ते आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा त्या पार्ट होण्यासाठी त्या ग्रुपचा, त्या मुलाची इच्छा असो नसो, त्याला आवड नसो, करायला लागतात. हे फक्त मुलांपुरतंच नाही मित्रांनो, मुली आजकाल ट्रीटमेंटला येतात, टीनेज मुली. आणि आज तुम्ही पाहिलं रस्त्यावरती सिगरेट पिणं हे खूप नॉर्मल झालंय. या कॅम्पमध्ये किंवा फर्ग्युसन कॉलेज रोडला तुम्ही संध्याकाळी फिरलात तर जे आपण आधी तरी कमी समजायचो की मुलींनी ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत, पण त्या सुद्धा आजकाल व्हायला लागल्या. सेलिब्रेशन, पार्टी विदाउट ड्रिंक्स पॉसिबल नाही. कोणते सेलिब्रेशन असेल तर काय केलं पाहिजे,
नशा केलीच पाहिजे. आता हे जसं बघितलं आपण, हे कारणं क्युरिओसिटी झाली, बोर्डम झाला, बाकी सगळ्यात ह्याच्यामध्ये सगळ्यात आहे की काही लोक एक सेल्फ मेडिकेशन म्हणून सुद्धा अल्कोहोल किंवा निकोटीन घेतात. काही जणांना अँझायटी असते, काही जणांना डिप्रेशन असते. अँझायटी म्हणजे चिंता. काही जण पॅनिक होतात, भीती वाटते. मग ते पॅनिक कमी करायला, जसं आता ताप आला मला, तर मी जाऊन डॉक्टरांकडे जात नाही, धेंडे सरांकडे नाही जाणार. मी पहिल्यांदा जाऊन क्रोसिन घेणार, आजकालची डोलो 650 घेणार, म्हणजे सेल्फ मेडिकेशन. तसं काही जण अँझायटी किंवा डिप्रेशन कमी करण्यासाठी, डिप्रेशन म्हणजे उदासीनता, ती कमी करण्यासाठी सुद्धा अल्कोहोल घेतात किंवा सिगरेट पितात. आधी काही जणांना फिजिकली इंज्युअर्ड झाल्यानंतर किंवा काही जण प्रिस्क्राईब ड्रग्समध्ये सुद्धा हुक होतात. जे काहींना आम्ही लोराझेपाम लिहितो, क्लोनाझेपाम लिहितो, जे बेन्झोडायझेपिन्स आहेत, जे स्लिपिंग पिल्स आहेत, ते 8 दिवसासाठी लिहितो, 15 दिवसासाठी लिहितो, पण त्याची सुद्धा हळूहळू नशा त्यांना चढायला लागते. कंडिशनिंग हा एक फार मोठा फिनॉमिना आहे जो ॲडिक्शनमध्ये प्ले करतो. कंडिशनिंग म्हणजे काय? एक घटना से दूसरे घटना को जोडना, दॅट इज कंडिशनिंग. हे लहानपणापासून आपण शिकत आलो. आईचे डोळे पाहून आपण लक्षात येतं आई रागवलेली आहे किंवा नाही, किंवा आई आज मी हे केलं तर आई मला मारणार आहे, किंवा मी आज हे केलं तर आई किंवा वडील माझं कौतुक करणार आहेत. ते कंडिशनिंग आहे. आजकाल म्हणजे ह्या व्यसनामध्ये कंडिशनिंग कसं आहे की वीकेंड आला पार्टी करा, स्ट्रेस आला सिगारेट प्या. आपण बऱ्याच आजोबांना किंवा सिनियर सिटीजन्सला विचारलं की तंबाखू का घेतात बाबा, एवढा किती वर्ष झाले, 30 वर्ष झाले, 40, सकाळी घेतल्याशिवाय होतच नाही. ही कॉमन कंप्लेंट असते त्यांची, कारण की ती एक कंडिशनिंग आहे. दुसरी कंडिशनिंग म्हणजे नाईट आऊट असेल, बाहेर कुठं जायचे, रिलॅक्स करायचे, स्मोक आणि ड्रिंक करा. ब्रेकअप आजकालचा कॉमन फिनॉमिना, प्रत्येक घरामध्ये एक ब्रेकअपचा देवदास तुम्हाला भेटेल. आणि ब्रेकअप झाला, ब्रेकअपची गाणी ऐका, सॅड सॉन्ग ऐका, दारू प्या, सिगरेट प्या. आत्ता जे सरांनी सांगितलं न्यूरॉन्स आणि ह्याच्याबद्दल, हे समजणं फार गरजेचं आहे की नक्की काय होतं. आत्ता सरांनी सांगितलं होतं हॅपी हार्मोन. विष्णू बरोबर? हॅपी हार्मोन म्हणजे काय? एक हॅपी हार्मोन आहे आपल्या ब्रेनमध्ये, डोपामिन नावाचं. म्हणजे आपण खूप चांगलं काम केलं, सॅटिस्फाईड काम केलं तर ते ब्रेनमध्ये रिलीज होतं. एखादी फॉर एक्झाम्पल आपली जवळची व्यक्ती आली, आपल्या पाठीवरती थाप मारली, किंवा जाऊन एखाद्या वेळेस आपण गळाभेट झाली, किंवा खूप दिवसानंतरचा मित्र भेटला, तर अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा तो हॅपी हॉर्मोन ब्रेनच्या पाथवेमध्ये रिलीज होतो, ज्याला डोपामिन पाथवे म्हणतात. आणि हीच करायला लागतं रिवॉर्ड. म्हणजे आज मी जर का एखादी गोष्ट केली, फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा संस्कारी का होतो, लहान मुलगा 4-5 वर्षाचा, त्याला एखादी गोष्ट त्यांनी चांगली केली की त्याचं कौतुक केलं जातं. शाळेमध्ये पहिला आला, त्याला मग तो काय करतो, मग प्रत्येक वेळेस तो पहिला यायचा किंवा चांगलं काम करायचा प्रयत्न करत राहतो, कारण की त्याचं डोपामिन प्रत्येक वेळेस ते रिलीज होत राहतं ब्रेनमध्ये. त्याला ते रिवॉर्ड मिळतो, त्याला ते बक्षीस मिळतं. असंच कुठेतरी व्यसनांबद्दल होतं. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कळत नाही, इतका घाण वास आहे, इतका कसं लोक पितात कसं, म्हणजे युजली तेच असतं ना. पण ते पिल्यानंतर, पहिले 2 पेग पिल्यानंतर त्यांना तिथे त्यांच्या ब्रेनमध्ये तो रिवॉर्ड मिळतो, आणि तो रिवॉर्ड त्यांना पुढच्या वेळेस पिण्यासाठी प्रोव्होक करतो किंवा प्रमोट करतो असं म्हणता येईल. ही स्लाइड महत्वाची आहे की एखादा माणूस ॲडिक्शनकडे का जातो हे बघण्यासाठी. ह्याचं काय बाबा ब्रेनचं रिलेटेड किंवा मानसिक कारण काय आहे. पहिल्यांदा असतं एखाद्या क्षणिक सुखासाठी, किंवा आपण जे म्हणतो की आजच्या दिवस पियर प्रेशर झालं, मित्रांसोबत बसलो, मित्र म्हटले एखादी बियर घे, ती घेतल्या जाते. ते झाल्यानंतर पुढे बऱ्याच वेळेस ते कंटिन्यू रिवॉर्ड मेकॅनिझम चालू राहते. 8 दिवसातून एकदा घेतली की रिलॅक्स वाटतं. सिगरेट दिवसातून 3दा पिली बरं वाटतं.
ती रिवॉर्डमधून तो डोपामिन रिलीज होतो आणि तो डोपामिन मग बाकीच्या वेळेस सुद्धा पाहिजे असतो. मग आठवड्यातून शनिवारच कशाला वाट बघायची, मग गुरुवारी होऊन जातं. मग काय, मग रोजच व्हायला लागतं. मग रोजच काय व्हायला, मग रात्रीचीच का वाट बघायची. तो रिवॉर्ड सकाळी सुद्धा होऊ शकतो, तो दुपारी सुद्धा मिळू शकतो. मग तंबाखू घेणं किंवा दारू घेणं हे एक रिवॉर्ड. आता हळूहळू काय होतं की रिवॉर्डचं महत्त्व कमी व्हायला लागतं. आता रिवॉर्ड भरपूर घेऊन झाला, म्हणजे दिवसातून सकाळी घेतली. तुम्ही कोणताही पेशंट आमच्या ओपीडी मध्ये आला की आम्ही पहिल्यांदा विचारतो की का घेतो बाबा. तो म्हणतो घेतली नाही की थरकाप होतो, अस्वस्थ वाटतं, बेचैन होतं, चिडचिड व्हायला लागते. का बरं असं होतं? कारण की ती रिवॉर्ड फक्त तो मेंदूला, त्या शरीराला त्या स्पेसिफिक अमाऊंटची सवय झालेली असते. त्याची लेवल कमी झाली की तुमची बॉडी दाखवते की नाही, ते मला हवंच आहे, परत मला घ्यावंच लागणार आहे. मग आपल्याला विचार येतो की अरे बाबा तू कसल्या कंडिशनमध्ये आहे, घरात वडिलांचं श्राद्ध चालू आहे, मला त्याची फिकीर नाही. तो ब्रेन सांगतो मला फक्त ती गोष्ट पाहिजे. अरे कशी तुझी बायको इथे रडते, मुलं हे करतायत, बायको विनवणी करते नका जाऊ नका जाऊ म्हणून, पण मला पाहिजे. मग त्याच्यातला तो राक्षस जो आहे तो जागृत होतो. आणि तो राक्षस कशासाठी जागृत होतो? कारण की हळूहळू त्याच्या ब्रेनला जी लेवल पाहिजे असते, आज 2 पेगनी किक मिळणारा त्याला 2 बॉटलही कमी पडायला लागतात. त्याला म्हणतात टॉलरन्स. हळूहळू तो टॉलरन्स जो आहे तो वाढत जातो आणि टॉलरन्स वाढला की विड्रॉल येतो. मग माणूस रिवॉर्डसाठी घेत नाही, टॉलरन्स जी मेंदूची भूक आहे ती कमी करण्यासाठी आणि विड्रॉल येऊ नये किंवा आलेला विड्रॉल घालवण्यासाठी. ठीक आहे, समजलं? इथे काही कोणाला प्रश्न? ये तो हां हां हो मृत्युमुखी म्हणजे डेथ. आता बरंच काय आहे की आता हा प्रश्न आपण थोडासा वेगळा म्हणून बघू शकतो. काय ह्याच्यात काय आहे की एखादी गोष्ट आता मी बंद केली तुम्ही एकदमच नॉर्मल होऊन जावं असं कन्सेप्ट आहे आपला. पण तुम्ही जर का 10 वर्ष 15 वर्ष ती व्यसन जर का केलं असेल त्याचं नुकसान कुठेतरी ब्रेनमध्ये झालेलं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की बरेच मानसिक आजार जेव्हा पेशंट येतात, जेव्हा नशा करत असतात तेव्हा दिसतच नाही. कारण की तो पूर्ण दिवसच त्यांचा आयुष्याचा रंग जो आहे तोच दारूचा, तोच व्यसनाचा, तोच बनलेला आहे. पण ते बंद झाल्यानंतर दिसायला लागतं की त्याला किती प्रॉब्लेम्स आहेत. लिव्हरवरती प्रॉब्लेम आहेत, बाकी हार्टवरती प्रॉब्लेम आहे. हे सगळे प्रॉब्लेम आधीच घडून गेलेले आहेत. पण ते आता तो पेशंट म्हणतो नाही आता 1 महिना मी काहीच घेत नाही, आता किती वेळ लागेल बरं व्हायला. पण बरं व्हायचं ते ठीक आहे, पण तुझं नुकसान आधी झालेलं आहे ना, मेंदूला ह्याला नुकसान. त्यामुळे असं कधी कधी होऊ शकतं, तुम्ही जसं म्हणतात तसं, की व्यसन सोडल्यानंतर सुद्धा काय होऊ शकत. बरोबर बरोबर, असं होतं बऱ्याच वेळेस. येस. आता ह्याच्यात जे आहेत ते एखादी व्यक्ती, फॉर एक्झाम्पल असं म्हणू की मी कॉलेजमध्ये होतो, तर तसं पाहिलं तर कॉलेजमध्ये थोडा पर्सनलच प्रश्न विचारू, इथे किती जण आहेत ज्यांनी दारू घेतली आतापर्यंत? इथं किती जण आहेत ज्यांनी सिगारेट, टोबॅको घेतली आतापर्यंत? इथं किती जण आहेत ज्यांनी सुपारी खाल्ली आतापर्यंत? इथे एवढे जण असून सुद्धा आपण ऍडिक्ट नाहीयेत. म्हणजे आपण कधी कधी तरी व्यसन केलेलं आहे. भले आता आपण ओपनली सांगू की न सांगू, कॉलेज डेज मध्ये बऱ्याच जणांनी केलेले, तीच जी उत्सुकता आहे, पियर प्रेशर असेल ह्याच्यामुळे केलेलं आहे. पण सगळेच जे करणारे आहेत, जे समजा माझ्या ग्रुपमध्ये 10 जण आहेत ज्यांनी हे सुरुवात केलेली आहे, किंवा कधी कधी आम्ही कॉलेजमध्ये 6 महिन्यातून 1 वर्षातून पार्टी करायचो बाहेर गेल्यानंतर, पण त्याच्यामधले फक्त 2च जण ऍडिक्ट झाले, 8 जण नाही झाले. का असं बरं? कारण कदाचित 8 जणांच्या घरची परिस्थिती 2 जणांपेक्षा वाईट असू शकते. आज 2 व्यक्तीचे अनुभव बघितले आपण. एक वेल टू डू कमलेश सर, ज्यांच्या घरची परिस्थिती चांगली असताना सुद्धा ते त्या ह्याच्यात गेले,
आणि इस्माईल भाई ज्यांची परिस्थिती वाईट असून सुद्धा ते गेले. म्हणजे तसं पाहिलं तर परिस्थितीचा किती रोल आहे हे सांगता येणार नाही. पण का असं व्हावं मग? दोनच जण का जावेत? दोनच जण ऍडिक्ट का व्हावेत? 8 जण का होऊ नयेत? असू शकतं. रिस्क फॅक्टरचं प्रमाण जास्त आहे. रिस्क फॅक्टर ज्यांच्याकडे जास्त आहेत, ज्यांच्या ह्याच्यामध्ये, तिथे व्यसनांचं प्रमाण, ॲडिक्शनचं प्रमाण किंवा पेशंट व्यसनाधीन होण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. पुअर फॅमिली आहे किंवा स्ट्रक्चर फॅमिलीचं व्यवस्थित नाही आहे, काही डिस्प्यूट्स आहेत, तरी होऊ शकतं. दुसरं महत्त्वाचं जे आहे की जे आपण लक्षात घेत नाही ते कारण आहे ते अनुवंशिकता, जेनेटिक्स. अनुवंशिकता सुद्धा फार मोठा मेजर रोल प्ले करते. आता ह्याच्यामध्ये आम्ही फॅमिलीज अशा बघतो की वडील खूप पितात म्हणून एक त्या ह्याचा द्वेष झालाय दारूचा म्हणून न पिणारा, पण हे सगळं भोगून सुद्धा दुसऱ्या फॅमिलीमध्ये वडील पितात म्हणून पिणारा. बऱ्याच वेळेस असं बघतो की जिथे जेनेटिक हा फॉर्म्युलेशन कदाचित वडीलच नसतील पण कुठून तरी जीन्समधून ते आलंय, ते होतं. हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत. आता ह्याच्यात एक तर आहे की मानसिक आरोग्य, स्वास्थ्य आणि व्यसन ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. कारण की मानसिक कारणांमुळेच व्यसन चालू होतं आणि ते इंटरलिंक्ड आहे. आणि व्यसन डायरेक्टली हार्म फिजिकलच्या अगोदर मानसिक करतं. सायकोलॉजिकल हार्म जो आहे व्यसनाचा तो जास्त आहे मानसिक हार्मपेक्षा. दुसरी अशी गोष्ट आहे की व्यसनामुळे एखाद्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवरती आणि व्यक्तिमत्वावरती खूप फरक पडतो. फॉर एक्झाम्पल, बायको जेव्हा येते ओपीडीमध्ये, नवरा पित असतो, ती म्हणते पिल्यावर राक्षस पण न पिताना जे देव असतो. म्हणजे न पिला नसेल तर सगळं ऐकतो, सगळं व्यवस्थित असतं, पण पिल्यावर त्याची पर्सनॅलिटीच वेगळी असते. म्हणजे कुठे ना कुठे ही अल्कोहोल किंवा हे ड्रग्स तुमची पर्सनॅलिटी, तुमची मेंटॅलिटी बदलत आहे. दुसरं आहे की जे अगोदरच तुमचे जे मानसिक समस्या आहेत, फॉर एक्झाम्पल कोणाला डिप्रेशन असेल, कोणाला स्ट्रेस असेल, त्या जास्त वाढवतात. आणि तिसरी म्हणजे कदाचित मानसिक आजार आणि व्यसनाधीनता हे दोन्ही एकत्र असू शकतात आणि ते एकमेकांवरती इम्पॅक्ट करतात. म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल सिझोफ्रेनिया आजार ऐकून आहे माहिती तुम्हाला? छन्न मनसकता ज्याला म्हणतो, म्हणजे वेड लागणं, जे वेडे लोक म्हणतो आपण, किंवा बायपोलर मूड डिसऑर्डर, एक मानसिक आजार आहे की जिथे काही काही वेळेस पेशंट खूप उन्मादमध्ये असतो आणि काही काही एकदम डिप्रेशनमध्ये जातो काही कालावधीसाठी. ह्या आजाराचे आउटकम सुद्धा व्यसनावरती खूप जास्त डिपेंड असतात. म्हणजे एखादा पेशंट जर का सिझोफ्रेनियाचा असेल आणि तो व्यसन नसेल करत तर त्याचा आउटकम निश्चितच जो व्यसन करतो आणि ज्याला सिझोफ्रेनिया आहे त्याच्यापेक्षा चांगला असतो. पहिला जो मानसिक प्रॉब्लेम आपल्याला व्यसनामध्ये दिसायला लागतो तो म्हणजे विड्रॉल. विड्रॉल म्हणजे काय? तुम्ही जर का 8-15 दिवस, 1 महिना, 4 महिना, 4 वर्ष जर का सतत दारू पिली आणि तुम्ही अचानक ती बंद केली किंवा ती बंद झाली, तर बऱ्याच वेळेस काय होतं की आम्हाला कॉल येतात हॉस्पिटलमधून, आर्थोचेक. पेशंट पिलेला असतो, पिलेल्याच अवस्थेमध्ये कुठेतरी ॲक्सिडेंट होतो, पाय मोडतो, ॲडमिट केलं जातं. ॲडमिट केल्यानंतर पेशंट विड्रॉलमध्ये जातो. विड्रॉल, आणि हे विड्रॉलचे लक्षणं कोणते? जसं युज्युअली आहे ट्रिमर्स, थरकाप होणे, अस्वस्थ वाटणे, झोप न येणे, चिडचिड, अँगर आणि एक प्रकारचा रेस्टलेसनेस. हे विड्रॉल सुरुवातीचे माइल्ड विड्रॉल असतात. आणि काही काही हेच जर का जास्त झालं तर पुढे काय होतं, ज्याला आपण डिलेरियम म्हणतो, पुढचे. ह्यामध्ये वेगवेगळे भास व्हायला लागतात. पेशंटला वेगळे आवाज कानामध्ये ऐकू येतात, पेशंट कन्फ्यूज होतो, दिवस आहे का रात्र आहे. आणि बऱ्याच वेळेस ह्या विड्रॉलच्या पेशंटला, अल्कोहोलच्या विड्रॉलच्या पेशंटला
बांधून सुद्धा ठेवावं लागतं. आणि त्या फेजमध्ये, त्या कन्फ्युजनल स्टेटमध्ये त्यांना काहीही आठवत नाही नंतर. म्हणजे 4 दिवस आपण त्यांना बांधून ठेवतो, ट्रीटमेंट करतो, बाहेर काढल्यानंतर ते मग तुम्ही कधी ॲडमिट झालो, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, हे असं होतं विड्रॉलला, ज्याला डिलिरियम म्हणतात. अल्कोहोलमुळे डायरेक्टली लोकांना डिप्रेशन येऊ शकतं. म्हणजे घरची परिस्थिती चांगली आहे, फार काय मेजर प्रॉब्लेम नाही, पण अल्कोहोल लॉंग टर्म यूज झाल्यामुळे डिप्रेशन होतं. डिप्रेशनचे लक्षणं कोणी सांगू शकेल? हो, येस. डिप्रेशनचे सर? एकाच ठिकाणी खूप काळ बसून राहणे, शांत होणे, लोकांशी न बोलणे, उदास वाटणे, निगेटिव्ह विचार एवढे जास्त जातात की कधी कधी ते सुसायडल आयडियाजपर्यंत सुद्धा जातात. हो, त्याला हे डिप्रेशन सुद्धा होऊ शकतं, शून्यात राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे सायकोसिस, वेड लागणं, बायपोलार डिसऑर्डर, ज्याला आत्ताच आपण म्हटलं. काही वेळेस आपण उन्मादामध्ये, काही वेळेस काही दिवसासाठी पेशंट उन्माद म्हणजे कसा, तिथे पेशंट एकदम राजा असतो, मी म्हणजे खूपच मोठा ॲटिट्यूड, आणि कधी कधी पेशंट एकदमच डाऊन जातो, त्याला आपण बायपोलर मूड डिसऑर्डरचे पेशंट म्हणतो. सायकोसिस. दुसरी एक युजली जी दिसून येतं अल्कोहोलिक पेशंटमध्ये, ते म्हणजे डिल्युजनल डिसऑर्डर ज्याला म्हणतात. आपल्या पत्नीविषयी अकारण संशय घेणं. म्हणजे युजली काय होतं, हे बेसिकली आम्ही अभ्यासातून अनुभवतो की लैंगिक समस्या अल्कोहोलमुळे खूप जास्त प्रमाणामध्ये, इव्हन निकोटीनमुळे खूप जास्त प्रमाणामध्ये लोकांमध्ये येते. मग पाहिजे तसे ते लैंगिक परफॉर्मन्स ते बेडमध्ये देऊ शकत नाहीत, आणि त्यामुळे त्यांना वाटायला लागतं की मग माझ्या बायकोने काहीतरी कुठेतरी लफडं केलं असणार आहे, तिचं काहीतरी बाहेर असणार आहे, आणि ते व्हायला लागतं. ते कॉमनली आम्ही पेशंट मग ते बोलतो, ज्याला आम्ही डिल्युजन ऑफ इन्फिनिटी म्हणतो, डिल्युजनल डिसऑर्डर. सेक्झुअल, जसं आपण डिस्कस केलं, हे खूप जास्त प्रॉब्लेम्स अल्कोहोल आणि बाकीच्या ड्रग्सच्या रिलेटेड पेशंटमध्ये दिसून येतात. एन्झायटी, एकदम भीती वाटणे, घाबरल्यासारखं होणं, पॅनिक अटॅक्स येणे. तसंच फोबिया, एखाद्या स्पेसिफिक गोष्टीचा किंवा जागेचा फोबिया, क्लोस्ट्रोफोबिया, लिफ्टमध्ये गेलं की घाबरायला होतं, हे सुद्धा खूप जास्त अल्कोहोलिक पेशंट. हा, हृदयविकार, मानसिक अटॅक ज्याला म्हणतो, मानसिक आजार, म्हणजे त्याचे सिम्पटम्स जवळजवळ हृदयविकारासारखे, हृदयाचा अटॅक आल्यासारखेच असतात, पण हृदय नॉर्मल असतं, पण मानसिक माणसाला खूप जास्त भीती वाटते. एन्झायटी कमी जास्त प्रमाणात दिवसभर जाणवते. पॅनिक अटॅक असे मधून एपिसोडमध्ये येतात. आता ह्याच्यासाठी आहे की आपण काय करू शकतो की जेणेकरून समाजामध्ये व्यसनाधीनता कमी होईल, ते मला वाटतं सर आणि बाकी सगळे आज दिवसभर आपण डिस्कसच करणार आहोत. पण थोडक्यात आहे की पॉझिटिव्ह वातावरण गेलं, आणि काही वेळेस काय करावं लागेल की आता प्रबोधनाची फार गरज आहे, त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणू शकतो, की सुरुवात व्यसन जाण्याच्या अगोदरच आपण तिथपर्यंत पोहोचणं. आणि टार्गेट पॉप्युलेशन आपल्याला त्याच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे, ते म्हणजे टीनेजर्स. व्हेरी गुड. टीचर्स, कारण की नाही म्हटलं तरी, किती तुम्ही म्हटलं तरी, अजूनही आपल्या ॲटलिस्ट भारतामध्ये स्कूल सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे. अजूनही लहान मुलं आपल्या क्लास टीचर्सची वगैरे आयडेंटिफाय करतात. कदाचित जे पॅरेंट्स सांगत नाहीत, ज्या गोष्टी सांगतात, हे कर ते कर, पण ते सांगून ते ऐकणार नाहीत, पण शिक्षकांनी सांगितलेलं अजूनही ऐकतात. तर आपलं टार्गेट पॉप्युलेशन कोण असायला पाहिजे? पॅरेंट्स, टीचर्स, यंग मुलं, जिथे जास्तीत जास्त त्यांना हे ह्याच्यासाठी शिकवणं गरजेचं आहे की पियर प्रेशरला कसं नाही म्हटलं पाहिजे. तर ते फार स्ट्रॉंग इम्पॉर्टंट आहे. जर का पहिल्यांदाच त्यांनी नाही म्हटलं, ती सुरुवातच जरी झाली नाही, मग पुढचं हे सगळे रामायणच पुढे घडणार. आता ह्याच्यात हे सारे प्रॉब्लेम आहे, मान्य केला. आपणही म्हणतो सरकारने करायला पाहिजे, सरकार करणार नाहीये, पॉलिसीज बदलणार नाहीये. किती जरी झालं, तुम्ही किती प्रिव्हेंट जरी केलं, तरी हा प्रॉब्लेम समाजामध्ये राहणार आहेच. आता ह्या प्रॉब्लेमला आपण काय करू शकतो की जी प्युअर डिफेन्स मेकॅनिझम इंडिव्हिज्युअल लेवलला वर्क करू शकतो, सामाजिक लेवलला तर चालूच आहे. जसं सरांनी आपल्याला, धेंडे सरांनी सांगितलं, प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन ते करणं गरजेचं आहे. त्याचे डिफेन्सेस कसे स्ट्रॉंग होतील,
आणि तो आतून कॉन्फिडंट कसा होईल की जो पहिल्यांदाच एक सिगारेट घेणार नाही किंवा गायछाप घेणार नाही किंवा दारूच्या पहिल्या पेगला हात लावणार नाही, ते जास्त महत्त्वाचं आहे. कधीही लेट होत नाही. एखादी चांगली जर का गोष्ट करायची असेल, हे आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो. तो म्हणतो पण 20 वर्ष झाले कंटिन्यू घेतो. मी म्हटलं तुला राईट करायचं ना, आता अजूनही वेळ गेली नाही, अजूनही तू ह्याच्यातून बाहेर येऊ शकतोस. कधीच लेट होत नाही एखादी गोष्ट चांगली करण्यासाठी. आता ह्याच्यात युजली जी मॅनेजमेंट आहे ती ब्रीफमध्ये मी सांगतो तुम्हाला. 2 मिनिटात सर, शेवटचंच आहे. ही जी मॅनेजमेंट आहे, आपण युजली पहिल्यांदा पेशंट आल्यानंतर, जर का आता अल्कोहोलचंच उदाहरण घेऊन सांगेन, पहिल्यांदा पेशंट आमच्याकडे ओपीडीमध्ये आला तर आम्ही ती असेस करतो. फॅमिली सपोर्ट कसा आहे, ओव्हरऑल किती जास्त प्रमाणात व्यसन आहे, रिस्क फॅक्टर कोणते आहेत, अंडरलाईन काही डिप्रेशन, अँझायटी किंवा कोणता दुसरा मानसिक आजार आहे का, हे सगळं बघून मग आम्ही ठरवतो त्या पेशंटला बाह्य रुग्ण विभागात ट्रीटमेंट करता येईल का आंतररुग्ण विभागात ट्रीटमेंट करता येईल. जर का खूप जास्त प्रमाणात अल्कोहोल असेल, विड्रॉल खूप जास्त येणार असेल, तर आम्ही आंतरभरती करून म्हणजे मे बी पुनर्वसनापर्यंत त्याला घेऊन जाऊ शकतो. दुसरं आहे की पहिली जी स्टेप येते ते म्हणजे विड्रॉल मॅनेज करणं. कारण की पेशंट एकदम अचानक बंद झाल्यानंतर काही जे लक्षणं, मानसिक आणि शारीरिक लक्षणं दिसतात त्याला विड्रॉल म्हणतो. ते आपण सलाईन देऊन, इंजेक्शन देऊन, सबस्टिट्यूट ड्रग्स देऊन, म्हणजे जर का अल्कोहोल असेल तर झोपेच्या ज्या बेन्झोडायझेपिन्सच्या गोळ्या देऊन त्याला शांत करणं, हे सगळे त्याला करतो. त्याला डिटॉक्स म्हणतात. जसं आत्ता सरांनी डिटॉक्स एक सांगितलं, मोबाईलसुद्धा डिटॉक्स आहे. तुम्ही काही वेळ बाजूला, मोबाईलला बाजूला काढून ठेवणं सुद्धा हे डिटॉक्स आहे. तसं अल्कोहोलचं सुद्धा डिटॉक्स करतो. थोडक्यात सर्वसामान्य भाषेमध्ये फॅमिलीला सांगताना सांगतो की त्याच्या शरीरातून तो ड्रग किंवा ती अल्कोहोल काढणं आहे, त्याला डिटॉक्स करतो. नंतर ही डिॲडिक्शन कधीच एक फक्त सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट अशी एकाची ट्रीटमेंट नाही, हे टीम वर्क आहे. आणि काही पेशंटला किती जरी म्हटलं तरी ओपीडीवरती नाही, तर कधी कधी आपल्याला इवन मेडिसिन्स देऊन, आजकाल चांगलं आहे, खूप चांगले मेडिसिन्स आलेत जे आतून जी तल्लफ नावाचा जो प्रकार असतो, क्रेविंग, त्या बऱ्याच वेळेस आताही आपण बघतो सर, जसं तुम्ही म्हणता, तुम्ही क्रेविंग करताना काही टिप्स सांगितल्या आम्हाला, बरोबर की नाही, चॉकलेट जवळ ठेवता. का होतं असं? तुम्ही ट्रीटमेंट बाकीची केली, अल्कोहोलची केली, तुम्ही सायकोथेरपी दिली, काउन्सिलिंग केलं, हे सगळं केलं, पण शेवटी ही क्रेविंग नावाची जी गोष्ट आहे ना, तीच बऱ्याच वेळेस रिलॅप्सला भाग पडते. हे पेशंट कव्हर होतो ते 3 महिने, 4 महिने, कधी कधी 10-10 वर्ष पेशंट अबस्टेन करतो, म्हणजे दारू घेत नाही, पण एक कोणता तरी एखादा नाजूक क्षण येतो आणि चालू करतो. ती नाजूक क्षण कशामुळे येतो? तर आतली ती क्रेविंग जी तल्लफ आहे, जी कॉन्स्टंटली मागत असते, बऱ्याच वेळेस तो अवॉइड करत असतो, पण कुठेतरी 10-10 ब्रेननी ती तल्लफ झाल्यानंतर एक वेळेस तो माणूस कोलॅप्स होतो आणि परत चालू करतो. तर ही जी क्रेविंग आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा खूप छान मेडिसिन्स आजकाल आले, ती क्रेविंग ते कमी करतात ब्रेनमधली. दुसरी अशी आहे गोष्ट की काउन्सिलिंग, दोन्ही इंडिव्हिज्युअल ग्रुपवरचं, आणि कधीही अल्कोहोल किंवा ड्रग्स, मॅडम छान सांगू शकतील की कधी आम्ही पेशंट म्हणून एकाची ट्रीटमेंट नसते, ही फॅमिली ट्रीटमेंट आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की एखादा अल्कोहोलिक पेशंट खूप प्रयत्न करतो आतून मनातून बंद करायचं, पण बऱ्याच वेळेस फॅमिली सपोर्ट होत नाही किंवा फॅमिली परत त्याच दृष्टिकोनातून बघते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 4 दिवस 8 दिवस बंद केलं, त्या 8 दिवसाचं कौतुक नाही बोलल्या जात. तुमचं काय करायचं, परत चालू कराल, तर तुम्ही तेव्हा मला असे बोलला होतात. मग त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी परत, तो व्यक्ती परत रिलॅप्स होणं किंवा परत व्यसनाकडे जाणं शक्य आहे. त्यामुळं फॅमिलीमधलं वातावरण सुद्धा, कुटुंबातील व्यवस्था बदलणं, ते त्यांचं दृष्टिकोन बदलणं, हे सुद्धा तेवढंच गरजेचं पडतं. ह्या सगळ्या ह्याच्यासोबत आपण अशा प्रकारे मानसिकता, व्यसनाधीनता आणि त्याच्यावर असलेले उपचार हे थोडक्यात बघितलं आहे. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर. हां.